हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर मी तुमच्यासाठी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। सेम उडीद वड्यासारखे दिसणारेच कोबीचे वडे आज आपण इथे बनवणार आहोत। खूप सिंपल रेसिपी आहे। चला तर मग आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे साधारण 1 वाटी मी जाड रवा घेतलेला आहे। तर जाड किंवा मीडियम कुठल्याही प्रकारचा चालेल। माझ्याकडे जाड अवेलेबल होता तर मी जाड घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी मी बेसन घेतलेला आहे। तर रवा आणि बेसन आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पाणी यासाठी नाही घालायचं का तर आपल्याला ते खूप पातळ नाही हवे, आपल्याला मीडियम प्रमाणात त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे। आणि त्याच्यामध्ये ज्या काही गाठी असतात त्याही आपल्याला फोडायला इझी जातील, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून त्याच्यात पाणी मिक्स करायचं आहे। तर बघू शकता इथे आपलं जे बॅटर आहे रेडी झालेलं आहे। तर मी ह्याच्यामध्ये साधारण 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। तर आपलं बॅटर रेडी झाले तर आपण ह्याला 10 मिनिटासाठी ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण इथे कोबी कट करून घेऊयात। तर इथे मी एक मीडियम साईजचा कोबी घेतलेला आहे। तर कोबी आपल्याला छान असं जसं आपण चायनीज खातो त्याच्यामध्ये जसा प्रकारचा कोबी कट केलेला असतो तसाच आपल्याला एकदम असा पातळ कट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कोबी कट करून घ्यायचं आहे। छान असे त्याचे स्लाइस बनवायचे आहे। तर इथे मी किसून नाही घेतलेलं आहे, कट करून घेतलेलं आहे, कारण कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं। तुम्ही जर किसला तर त्याच्यामध्ये खूप पाणी असल्यामुळे ते खूप पातळ होऊ शकतं आपलं बॅटर। त्याच्यामुळे मी कोबी इथे छान असं कट करून घेतलेला आहे। आता याला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। तर याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतून ठेवणार आहे। तर आपण ह्याला स्वच्छ करून घेऊयात आणि छान असं जाळीमध्ये काढून घेऊयात, जेणेकरून ह्याच्यातलं पाणी जे आहे सगळं निथळून जाईल। तर आपण ह्या जाळीच्या भांड्यात कोबी काढून घेऊयात, कारण कोबी जर आपण खिसला तर त्याच्यामध्ये पाणी जास्त राहतं आणि मग ते पूर्ण पाणी त्याच्यातलं जर आपण सेपरेट केलं किंवा पिळून काढलं तर मग कोबीला काही चव नाही राहणार। त्यामुळे मी कोबी हा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, कोबीला म्हणजे पूर्ण कच्चा कोबी आपल्याला न घेता त्या कोबीला आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे। नॉर्मल आपण कोबीची भाजीसाठी जसं फोडणी घालतो तशाच पद्धतीने आपण इथे फोडणी देणार आहोत। तर 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता आणि तिखटसाठी मी हिरव्या मिरच्या यूज केलेल्या आहेत। तर तुम्ही इथे लाल तिखटचा यूज करू शकता, पण हे आपण लहान मुलांसाठी बनवत असतो, मग त्यावेळेस मुलं ही मिरची साईडला करून इझिली खाऊ शकतात। तर इथे 1 चमचा मी हळद घातलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये कोबी मिक्स करायचं आहे आणि कोबीला आपल्याला साधारण 5 मिनिटं फक्त परतून घ्यायचं आहे। त्याला जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त आपल्याला तेलामध्ये ह्याला मसाले फक्त लागले पाहिजेत अशा पद्धतीने ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये जे काही पाणी असेल तेही ह्याच्यातलं पाणी आपण परतल्यामुळे काय होईल, आटून जाईल, म्हणजे कोबी एकदम आपला सुटसुटीत होऊन जाईल। आणि चवीनुसार मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे। आणि मी बॅटरमध्ये मीठ ॲड केलेलं नाही आहे। जर तुम्ही बॅटरमध्ये मीठ ॲड केलं तर कोबीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालावं लागेल। आता जे बॅटर आहे आपलं रेडी झालेलं आहे, छान असं भिजलेलं आहे। ते बॅटर आपल्याला कोबी जो आपण फ्राय केला आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता छान असं ह्या दोघाला एकजीव करून घ्यायचं आहे। कोबी चांगल्या प्रकारे त्या बॅटरमध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला वाफलून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे खूप वेळ ठेवायचं नाही आहे, 5 मिनिटं ठेवायचं आहे, कारण जास्त वेळ ठेवलं तर ते एकदम चिटकून जाईल। त्यामुळे आपल्याला थोडंसं जो त्याच्यात आपण रवा मिक्स केलेला आहे तो प्रॉपर कोबीमध्ये मिक्स झाला पाहिजे, म्हणजे जसं आपण उपमा करतो तशा पद्धतीने ते आपलं झालं पाहिजे। तर बघू शकता इथं आपलं एकदम तुम्ही म्हणू शकता की कोबीवाला उपमा रेडी झालेला आहे। तर तो आता एका भांड्यात काढून घ्या आणि थोडंसं त्याला थंड व्हायला ठेवा। तर इथे मी थोडं तेल घेतलेलं आहे, कारण कोबी थोडासा जे आपलं बॅटर आहे रव्याचं आणि कोबीचं ते गरम आहे। तर थोडं तेल लावून तुम्ही जर चोळलं तर ते हाताला चिटकणार नाही, कारण हा रवा आहे आणि आपल्या हाताला चिटकू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं तेल घ्या आणि तेलाने छान असं त्याला मळून घ्या व्यवस्थित, परत एकजीव करा।
आता आपण ह्याचे छान असे वडे करून घेणार आहोत। हाताला तेल लावून मस्त ते वडे हातावरती वळणार आहोत, जेणेकरून ते चिटकले नाही पाहिजे, व्यवस्थित प्रॉपर शेप आला पाहिजे। तर अशा पद्धतीने आज आपण इथे 2 प्रकारचे वडे करणार आहोत। एक आपण सर्कल राऊंडमध्ये जे की आपले उडीद वडे असतात त्या पद्धतीचे, आणि दुसरे आपण जे करणार आहोत ते मुटक्याच्या शेपमध्ये करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण ह्या शेपमधले वडे सगळे बनवून घेऊयात। बघू शकता खूप छान असे आपले इथे वडे रेडी झालेले आहेत। म्हणजे तुम्हाला कधी मेदूवडा खायची इच्छा झाली तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। तर आपले वडे सगळे रेडी झालेले आहेत। तर आपण ह्याला छान असं क्रिस्पी तळून घेऊयात। तर तेल पहिल्यांदा चांगलं गरम करून घ्या आणि नंतर तुम्ही मीडियम फ्लेमवरती सगळे वडे छान असे क्रिस्पी तळून घेऊ शकता। बघू शकता खूप छान असे वडे आपले इथे रेडी होत आहेत। आणि हे वडे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता, किंवा याच्यासाठी तुम्ही स्पेशल सांबारही बनवू शकता। सांबारसोबतही खूप छान लागतात आणि गरम गरम खायला हे वडे खूप छान लागतात, कारण ते एकदम क्रिस्पी असल्यामुळे। बघू शकता इथे आपले वडे जे आहेत रेडी झालेले आहेत आणि खूप छान असे फ्राय झालेले आहेत, तेलात अजिबात विरघळलेले नाही आहेत। बघू शकता त्याच प्रकारे आपण जे दुसऱ्या टाईपचे वडे केलेले आहेत, बघू शकता मी अशा शेपमध्ये केलेले आहेत, थोडे ओव्हल शेपमध्ये बनवलेले आहेत, जेणेकरून ते छान आणि क्रिस्पी असे फ्राय होतील। आणि तुम्ही जितके त्याची साईज कमी ठेवाल तर तितके छान असे ते क्रिस्पी होतील आणि आतमध्ये कच्चे राहणार नाहीत। बघू शकता हे वडे आपले खूप छान अशा पद्धतीने फ्राय होत आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांसाठी टिफिनमध्ये अशी रेसिपी किंवा अशा प्रकारचे पदार्थ स्नॅक्समध्ये तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। मुलं खूप आवडीने खातात आणि सॉससोबत हे खूप छान लागतात। म्हणजे असे कॉम्बिनेशनचे तुम्ही ब्रेकफास्ट रेसिपी बनवू शकता। आपल्या दोन्हीही टाईपचे जे वडे आहेत इथे बनवून रेडी झालेले आहेत, बघू शकता। तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। बघू शकता आतमध्येही खूप छान असे झालेले आहेत, अजिबात कच्चे राहिलेले नाही आहे। आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा। तर दोन्ही वडे छान असे क्रिस्पी फ्राय करून झालेले आहेत। थँक्यू गाईज।